बाथरूम आता संडासात गेलो तर बेकार होईल. म्हणजे काऱ्या गोट्याला धुतो. हा इकडे धुतो. इकडे धुवून चालला. हो तू येत हो तू खड्ड्यात कुठला मामा कुठे गेला? मामा काय? मामा कुठे गेला? अंदर आहेत. कुठे? बाबा अंदर आहेत. अंदर आहेत का? हो अंदरच आहे. आपण बाहेरच राहू आता. आम्ही काय करू? काय रे आपला काम झाला रे भाऊ. फेडरेशन चांगला आहे. फाउंडेशन मजबूत आहे. काय आणलं? हा काम आहे भाऊ. पण डिस्को काम आहे. काय आणलं? हा खाऊ आणलं तुले. खाऊ? हा खाऊ आणलं माझ्यासाठी? हा ए शंभू हा दाखव ना रे. मस्त आहेस ना आपल्या आपली. दाखव दाखव दाखव. मस्त दाखव ना. आणि मी थांब म्हणलं तर तिकडे घसरतेस. दाखव ना रे. काय नाही लावत ना. असं आपलं जीवनात पुराणच आहे काम. काय तू मामाची पोरगी मी तुझ्या अक्काच्या पोरगा. मिळता झुलताच काम आहे. रचला रंगलाच आहे. काय ना हा घे. काय आणलं? पाहिलं काय आणलं? दाखव. देतो ना. थांब ना. मोठी गाडी तुझे देतो देते. का आणलं ते हवी. हा हे फोडफाड करू नको. मी काय आणलं? काय आणलं? केळं ना सीताफळ. केळी. हा केळी आणलं? हा मला खूप आवडतात की. 1 डझन केळी आणि 1 डझन सीताफळ. डझन? हा काय दाबदूब नको करू. फुकतेच लवकर. हो पिकले आहेत सीताफळ. हो का? हा आणि केळी चांगले आहेत. बढिया. माझ्यासाठी आणला? हा तुझ्यासाठी नाही तर कोण आपल्यासाठी. हा मग थँक्यू. हा थँक्यू. हे फेक देऊ नको म्हणू. फेक देऊ काय म्हणतेस? नाही म्हटली. हा हा धन्यवाद. कोणाले? तुला. असं मग होईल ना. काम बेसा मा आव नाव येतात. कुठे गेलो मी? मा बस आता पाय कसा रे? लाईनीत लाग. अरे माझी भाजी कशी वाटली? अरे काय सांगूच नको मा. तुझी भासी पाहतानी मी बेहोश झालो. हा काही टेन्शन नको घेऊ मा. आपल्या घरी आली ना. आपल्या घरी आली ना. MSCB वाल्याने इलेक्ट्रिक बंद कर म्हणतो. तुझ्या भासीला नेऊन फिट करतो. म्हणजे लाईट करायचे काही काय गरज आहे? पुरा करंट. अरे बरोबरच बोललायस तू. थांब आता भाऊ येईल. आता तुझी भावासोबत. आत्या 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 किती दिवस आले तू आमच्या घरी नाही आलीस? आता तर मी तुला एक 1-1.5 महिना 2 महिने तर जाऊच नाही देणार. 3 महिने नाही जाणार. काय लय येते मराठा लावून राहिलीस तू. नाही 3 महिने येते मराठा. तुझं काय जाते? तू उद्या सकाळी नी आणि तू? मी 2 महिने मुक्काम करतो. तुझं कोणतं काम आहे? मी आपलं काम सांगून देऊ तुला. जुळली नाही काय नाही मी. आणि राजतो म्हणतेस तू. आता समजून जा. आणि भूक पण लागली तशी. माझ्या शंभूला की नाही ग लई भूक लागली. आत्या मी सगळी तयारी नाही का करते आता नाश्त्याची. माझ्या शंभू माया मतानं होईल नाश्ता. माझ्या शंभूला. हो माया मामेचा घरो. ए शंभू माया मतानं होईल. माया मामेचा घरो. मी पोलिसाचा नाही आलो. हा मी म्हणते होईल. अरे बाबा तुझ्याच मतानी होणार. बरं सांग काय बनवू तुझ्यासाठी? काय बनव म्हणजे? हो काय बनवू? आलू अधिक पोहा. काय? आलू अधिक पोहा. आलू अधिक पोहा. कुणीला चाय. हा भागीला सोप सुपारी. आलू अधिक पोहा. कुणीला चाय. हा भागीला सोप सुपारी. हा. अरे बेड्या आलू आणि पोहा एकच असते. मी सांगतो का तू ऐकतस का? मला गणित नाही समजत. नाही. आलू अधिक पोहा. कुणीला चाय. भागीला सोप सुपारी. मग होईल दुपारी. काय रे नाश्ता. मी काय म्हणते बनवते मी. आणि आलू अधिक पोहा एकच असते. बनवशील का? हो लवकर. बरं आहे. मी चालली किचन मध्ये बनवायला. मी बाबांना पाठवते. येऊ का मी? काय येऊ का किचन मध्ये? काय नाही. कांदे कापू लागेल. आता पाय. आता गोष्टी पक्क्या कर. हा आता काय बी फिकर करू ना बॉस. आता मला पोळ्याच्या बैलासारखी हुरुरी आली आहे. हो पोळ्यात कसा बैल चिंगारते नाही.
मी पोळ्याची मैदान पाहिलो आता माझ्या मनात गुरुरी झाली आहे. जुळ्याच्या आधी सगळं तडफड तडफड करू नको. साला लय दिवसाची माझी बहीण आली बाबा. मला वाटते काहीतरी अडचण पडली असं, काही पैसे म्हणे लागत असतील. माझ्या बहिणीला मनाई नाही करणार, जेवढे मागन तेवढे देऊन टाकीन पैसे, पण बिचारी विचारणार नाही. मला मागासाठी लाजन बिचारी शर्मन. मीच विचार बाई भाऊ बाई का बोल ना भाऊ. लय दिवसाची माझ्या घरी आली मा. नाही दिवसाची आली भाऊ. आता काळजी करायची नाही आणि कोणतीही गोष्ट माझ्याशी बोलायला मागा पुढे पाहायचं नाही. नाही पाहणार मागं पुढं. हो बाई हो. काही पैशाची जरूरत आहे का मग तुले? कोण म्हणलं का तुला? घेऊन जा 5-10,000 रुपये. मी म्हणाली का कशी आली तर नाही तू नाही म्हणाली का पैसा दे म्हणून. पण माझं विचारणं काम आहे. भाऊ तुझा पैसा आहे नको आहे काही नको. मी मोलमजुरी करून आणते ना त्यातच लय खुश आहे. आम्हाला काही गरज नाही म्हणा पैशाची. हो हो. आम्हाला पैशाची गरज नाही. आता पुढच्या महिन्यात माझ्या बापाची इलायची येऊन राहिली. काय म्हणाला? पुढच्या महिन्यात माझ्या बापाची इलायची येऊन राहिली. अरे लेकरा LIC तरी म्हण. का? शिक म्हणलं शिकलाच नाही. थांब. आणि LIC ला इलायची म्हणतो. हो तर तोच म्हणे ना इलायची येईल म्हणे. LIC कायशी तुझ्या डोक्यात नाही बसणार. मग कायची येईल? भाऊ हा इलायची नाही भाऊ. हा तुझ्या जावयाची गेलेत का तुझे जावई? हो ती भरली होती. मा बाप मेला तरी येणार नाही पैसे इलायची. अरे इलायची नाही LIC भाऊ. समजलं. म्हणजे जावायची LIC आहे का? हो भेटणार आहे होय भाऊ. 2 लाखाची. मग तुझा पैसा नको. अरे बापरे, म्हणत माझी बहीण पैशासाठी नाही म्हणून राहिली. हा. बाई हा गहू तांदूळ घेऊन जा एकाने. बैतड झालास का भाऊ तू? खाऊ नाही बैतड झालास तू. माझ्या घरी का काय बी नाही का? तुझा गव्हाचा पोता बी नको ना तांदळाचा बी पोता नको. माझ्या घरी लई हाय. हे लमचे लेंबडे काय सांगत तुला आहे? लेंबड करायला आणलो का कोणत्या गोष्टी करायला आणलो? अरे बाई, तुझ्या तोंडावर येते का नाही तो बोलते? तू काय मामासनी हळूहळू नाही तर जाऊ. नको. मी तर जाऊ नको. लय मोठ्या मनाची आहे, काही नाही पाहिजे माझ्या बहिणीला. बाई भाऊ काही हरकत नाही मा, खूप मोठं मन आहे तुझं. पर भाऊ एक गोष्ट छेडायला आली तुझ्या पाचशी. सांग ना बाबा. सांगू का? हो सांग. आता शरम बी येते भाऊ, पण का करतेस? नाही शरम होत आता. सांग ना मा. काही भ्याचं काही काम नाही इथं. भाऊ बघ ना भाऊ, हा माझा शंभू आता किती मोठा झालाय. हो झाला की नाही? हो. भाऊ गेला का नाही भाऊ? माझ्या सगळ्याचं लगीन करीन म्हणते मी. जोरान बोल बाई, जोरान बोल. माझा सगळ्याचं का नाही लगीन करीन म्हणते. लग्न करायचं आहे? हो घाबरायचं नाही बाई. तुझ्या संभूच्या लग्नाचा पूर्ण खर्च महाकड. एवढा पैसा डाट झाला का? नाही एवढा पैसा डाट झाला. अरे पण माझा अधिकार नाही का? माझ्या भाषाचं लग्न केल्यानं मी पापा जाईन का? आलास का पैसा करत असते. ठेव तुझ्या पाठी तुझा पैसा. भाऊ बरं ठीक आहे. भाऊ आणि तुझी पोरगी म्हणजे माझी फाशी का? हो संध्याकाळी आता किती मोठी झाली. बाई मला बी चंदाचं लग्न करायचं आहे. चंदाबीचे लग्न करायचं आहे. मी त्याचा विचार करून राहिलो. आता मग भाऊ आता लहान तोंडी मोठा घास घेऊ पाहू का? घे घेऊनच घेऊ. घेऊन घे. आता घेऊनच घेते. हो का नाही तुझ्या चंदाचं लगीन माया संभू संग करून दे म्हणते. आपली चंदा माझ्या शंभूसाठी दे म्हण. हा तशी उलटीनं पार्टी बोलते एकाची. म्हणजे तू माझी पोरकी मागायला आली का? भाऊ पोरगी मागायला आली तुझी मी माझ्या पोरासाठी माझ्या संध्यासाठी. अरे बाई आता काय बोलू मी? काहून ना भाऊ? तू पोरगी मागायला आली तू, हो भाऊ. पण तुला एवढं समजत नाही कसं का? माझी भाषी 14वी शिकली आणि तुझा पोरगा 4च वर्ग शिकला. आता काउंट म्हणजे एवढा नीच आहे. काउंट 4 वर्ग शिकलो मी. काऊन शिकले? मा बाप मेला. मी कंदील घेऊन शाळेत जाऊ अंधाराचा. कंदील फुटला ना शाळा सुटला. का करू मी? खोटा शिकू? कंदील फुटला, शाळा सुटला, बाप मेला. माझ्या डोक्यात भार देऊ का मी? नाही मग
आम्ही जिंगाणी केली कशी नाही कशी बाई नाही तुझ्या डोक्यात एवढी शिकली सवरली पोरगी मी तुझ्या पोराने भाऊ का फरक पडतो का भाऊ आम्ही एक गोष्ट आहे आता बाय ठीक आहे तो पोरगा नाही शिकला पोरगी दिली बी असती पण याचा जोड तरी होते का तुझा पोरगा पाहिला एवढूसा ठेंगणा पोरगी पाहिली हातभर उच हे लोक का म्हणतील मध्ये गावचे बापरे मामा तू आमच्या दोघांना माहिती का कांद्याने धक्का मारला बाण मारला बाई तुझा पोरगा एवढूसा हा ना माई पोरगी केवढी हा जोड होते का काका मामा मग माझ्यापेक्षा मा बाप लहान होता पण तुमची बहीण एवढी उंच आहे मग कशी जमली जोडी नाही मग माया बाबाने कशी दिल्या अरे आपलं ओकाशीला दुसऱ्याचं पोट्यात आपलं पोटात दुसऱ्याचं पोट्यात अशी गोष्ट नाही पाहिजे भाऊ तुझा जावई बी होता ना माझ्यापेक्षा लहान होता का नाही मा बाप मग सांगा मायाला कोणत्या कमी पडला मा बाप जिंदगानी नाही केली कोणता साडी चोडी नाही घेतली आमचं पोट नाही भरलं माय बापानं का कमी पडला कमला का माग कमी तुले लई शाना झालाय माझा पोरगा हं? भाऊ माझा पोरगा गवड आणि नाही चारशे आहे पण माझा पोरगा बोलतोय ना खरंच बोलते हो बाई तो जमाना वेगळा होता त्यावेळेस तू बी शाळा शिकली नव्हती म्हणून त्या जवायला मी देऊन टाकली ठेंगणा होता तुझ्यापेक्षा लय ठेंगणा होता माझा जवाई पण त्यावेळेस देऊन टाकली माझ्यापेक्षा ठेंगणा होता ना हो. मग सांगा बरं का बिघडलं? आता नाही जमत ना नाही जमत नाही आता नाही जमत एवढी शिकली सवरली पोरगी मी तुझ्या पोराने देऊ शकत नाही बाई मी हात जोडतो बाई हात जोडतो विचार करा मामाजी काऊन तुम्हाला पोरगी द्यायला लागल नाही आम्ही हक्कानं बोलतो नाही मी पोरगी देणार नाही पक्का विचार पक्का विचार असं ना हा पक्का पक्का विचार मी पोरगीला देणार नाही अरे समजा चाललायस कुठं ना अरे समजा असं रागाने नको